थकून गेलेलो आहे. माझ्यासारखीच तुमची अवस्था असेल. हल्ली बघावं तो मारहाणीवरच उतरलेला आहे. रिक्षावाला प्रवाशाला मारहाण करतो, प्रवासी रिक्षावाल्याला मारहाण करतात, मग काही टीसी प्रवाशांना करतो, प्रवासी टीसीला करतात. बघावं तिकडे अरेरावी, गुंडगिरी, झुंडगिरी, तोडफोड, मवालीगिरी, हैदोस नुसता. खरंच सांगतो हो, माझ्यापूर्वी मी असं नाही बघितलेलं. आमचं बालपण आणि तारुण्य खूप आनंदात गेलेलं आहे. खरंच सांगतो. कृपा करून ह्याच्याकडे राजकीय रंगाने बघू नका. मी कुठच्याही राजकीय पक्षाचा सभासद नाहीये. मला फक्त एवढंच कळतं, सर्वत्र सुखीन संतू. सगळेजण सुखात जगले पाहिजेत, आनंदात जगले पाहिजेत. बघावं त्याचा हातवर, बघावं त्याचा हातवर. आता जागोजागी काय म्हणतात त्याला, अशी स्लोगन लावायची वेळ आलेली आहे. आमच्या वेळी लहानपणी शाळेमध्ये सुविचार असायचे आणि ते वाचायला लागायचे. मास्तर म्हणायचे, अरे आजचा सुविचार वेगळा आहे, वाचलायस की नाही? काय वाचल सांग, काय वाचलायस? तो छोटा असायचा, तो 4-4, 5-5 वाक्य नसायची, जेणेकरून एखादं वाक्य आमच्या लक्षात राहील. स्वावलंबन हे जीवन, कधी कोणाला त्रास देऊ नये, वगैरे वगैरे. तसं आता एक सुविचार अगदी प्रत्येकाच्या मेंदूमध्ये ना, इट हॅज टू बी नेल्ड. आणि काय म्हणतात त्याला, खिळे मारून अगदी मेंदूत घुसवायची वेळ आलेली आहे भारत देशातल्या नागरिकांमध्ये. हात हे बाबा आमटेंचं वाक्य आहे. हे बाबा आमटेंचं वाक्य आहे आनंदवनात. 2 त्यांचे अतिशय महत्वाचे विचार आनंदवनात आहेत. श्रम ही हमारा श्रीराम है, हे पहिलं. आणि दुसरं, हात हे उगारण्यासाठी नाही आहेत, उभारण्यासाठी आहेत. हे आता सांगायची वेळ आलेली आहे की हातांचा वापर कशासाठी आहे. हात हे उगारण्यासाठी नाही आहेत, तर उभारण्यासाठी आहेत. मी पडलोय कलावंत, लेखक, सादर करता. बस म्हटलं आपण कल्पनांचे असे मनोरे रचूया हाताने, शब्दाने. मी शब्दांचा मनोरा उभा करणार, कल्पनांचा उभा करणार, नाही का? पण हे सगळं उभारायचं आपण, उगारायचं नाही. आणि अर्पण करायचं. उगारण्यामध्ये समोरच्याचा नरडीचा घोट घेण्याची भावना असते आणि इथे उभारण्यामध्ये समोरच्याला अर्पण करण्याची इच्छा आहे. म्हणूनच अस्सल 24 कॅरेट अमोल इग्वासू मनोरंजनाचा